नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासाठी मोठा विलंब झालेला आहे आणि साधारणतः एकच लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की आमची प्रतीक्षा कधी संपणार। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होऊन 4 ते 5 दिवस व्हायला आलेले आहेत। मग हप्ते वितरणाची घोषणा कोणत्या वेळी होणार या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपण देणार आहोत। साधारणतः लक्षात घ्या, मागील 4 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो GR आहे अतिशय कमी निधी याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे। त्यामुळे आता जो लाभ वितरित होणार आहे तर याच्यामध्ये आता स्पष्ट झालेला आहे की येणारा जो हप्ता आहे तो केवळ सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि याची आनंदाची आणि मोठी खुशखबर, आज रविवार आहे, आज तर घोषणा होणार नाही आहे, तर पुढील 6 दिवसांमध्ये कोणत्याही वेळी हा जो लाभ आहे तो वितरित होणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या, उद्यापासून ते शनिवारपर्यंत लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। कोणत्याही वेळी हप्ते वितरण आहे ते होऊ शकतं। साधारणतः विधिमंडळ अधिवेशन हे देखील आता याच कालावधीमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे याच कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची खुशखबर लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे। पण आता हा जो लाभ आहे तो कोणाकोणाला येणार हे देखील महत्त्वाची बाब आहे। एक म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता, लक्षात घ्या, जानेवारी महिन्याच्या मध्ये ज्यावेळी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित केला, ज्या बहिणींना हा जो लाभ आलेला आहे आणि त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना तर कन्फर्म जानेवारी महिन्याचा लाभ येणार आहे। पण याच्यामध्ये EKYC त्रुटी राहिली होती, ज्यांनी दुरुस्त केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे येणार आहे। एका कुटुंबामध्ये एक विवाहित एक अविवाहित एवढ्याच लाडक्या बहिणी असल्या पाहिजेत। जरी तुम्ही EKYCची दुरुस्ती केली तरी देखील तुमच्या घरामध्ये ही सगळी व्हेरिफिकेशन आहे EKYCच्या त्रुटी दुरुस्तीनंतर केली गेली आहे किंवा ते देखील प्रोसेस चालू आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, 4 चाकी वाहन नसले पाहिजे, त्याचबरोबर घरात गव्हर्नमेंट सर्वंट पेन्शनधारक नसले पाहिजेत। या सगळ्या अटी लक्षात घ्या। तुम्ही ज्यावेळी EKYCची दुरुस्ती केली त्याच्यानंतर पुन्हा तुमची कागदपत्र व्हेरीफाय केलेली आहेत आणि ही प्रोसेस ऑलमोस्ट संपतच आलेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना आहे तो लाभ मिळणार आहे। लगेचच EKYC दुरुस्त केली म्हणजे आपण पात्र ठरतो असं नसतं की त्याच्यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये तुमचा फॉर्म यशस्वी झाला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यानंतरच लाभ वितरण होणार आहे। सर्वप्रथम जानेवारी हप्ता आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ ज्यांना आला नव्हता त्यांच्या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतर लाभ आहे तो इतर लाभ आहे तो वितरित होईल। पण सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा लाभ वितरित होणार ही मात्र आता कन्फर्म बाब आहे। तर अशा प्रकारे GR तर आलेला आहे, मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा होणं बाकी आहे। ज्यावेळी घोषणा होईल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। जर तुम्ही EKYCच केली नसेल तर मात्र तुमचा लाभ आहे तो येणार नाही आहे। ही महत्त्वाची मोठी बातमी आहे। EKYC न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी अजून कोणतीच तरतूद करण्यात आली नाही आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरणासंदर्भात सोशल मीडियावरती चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत। लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे। लाखोच्या संख्येने लाडक्या बहिणी चुकीची माहिती पाहत आहेत, त्यामुळे त्यांना एकच विनंती, थोडी प्रतीक्षा करा, लाभ वितरण लवकरच सुरू होईल। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।